आज आपण ज्या कायद्याबद्दल बोलणार आहोत, ज्येष्ठ नागरिकांचे पालनपोषण आणि कल्याण अधिनियम 2007, जो केवळ कायदा नाही, तो आहे आपल्या माणुसकीचा कसोटीचा क्षण. या कायद्याची पार्श्वभूमी काय आहे? तर बदलती कुटुंब व्यवस्था आणि वृद्धांची उपेक्षा. पूर्वी आपल्या समाजात संयुक्त कुटुंब पद्धतीचा बोलबाला होता. एकाच छताखाली आजोबा, आजी, आई, वडील, नातवंड सगळं घर एकत्र राहत असे. ज्येष्ठ सदस्यांचं निर्णयामध्ये महत्त्व असे, त्यांचा मान सन्मान ठेवला जाई, ते घराचा मुख्य आधारस्तंभ मानले जात. पण जसजशी शहरीकरणाची लाट आली, शिक्षण, नोकरीच्या संधी शहरात केंद्रित झाल्या, तसतशी कुटुंब विभक्त होऊ लागली. आई वडील गावी आणि मुले नोकरीनिमित्त दुसऱ्या राज्यात किंवा परदेशात, ही स्थिती सामान्य झाली. अनेक वेळा वृद्धांना मुलांबरोबर राहता आलं तरी त्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष झालं. आजचा तरुण वर्ग आपल्या आयुष्यात व्यस्त आहे. त्यांच्या जगण्यात अनेक गोष्टी प्राधान्यक्रमावर येतात, जसं करिअर, पैसा, मोबाईलसारखे गॅजेट, सोशल मीडिया. पण वृद्ध पालक मात्र या धावपळीच्या जीवनात मागे पडतात. काही वेळा त्यांच्यावर फिजिकल किंवा मानसिक अत्याचार होतात, तर काही वेळा त्यांना थेट वृद्धाश्रमाचा मार्ग पत्करावा लागतो. याच परिस्थितीतून प्रेरणा घेऊन केंद्र सरकारनं ज्येष्ठ नागरिक व त्यांचे पालनपोषण व कल्याण अधिनियम 2007 हा कायदा लागू केला. या कायद्याची मूळ भूमिका म्हणजे वृद्धांचा सन्मान राखणं, त्यांच्या गरजांकडे समाजाचं लक्ष वेधणं, कायदेशीररित्या त्यांना संरक्षण देणं. आणि या पार्श्वभूमीवर हा कायदा केवळ कायदा नाही, तर एक सामाजिकदृष्ट्याही अत्यंत आवश्यक असं उचललेलं पाऊल आहे. मित्रांनो, या कायद्याची गरज का वाटली असेल? तर वृद्ध आईवडिलांची जबाबदारी घ्यायला सरकार कायदा का करतोय, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. पण जसजसं समाज बदलत गेला, तसं एका कटू वास्तवाचा उदय झाला की अनेक वृद्ध नागरिक स्वतःच्या मुलांकडूनच उपेक्षित, अपमानित आणि दुर्लक्षित होऊ लागले. या कायद्याची गरज भासण्यामागची कारणं आपण बघूयात. पहिलं तर वाढती वृद्ध लोकसंख्या. भारतामध्ये 60 वर्षांवरील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. एकेकाळी घरचा आधार असलेले हे वृद्ध आता अनेकदा आर्थिकदृष्ट्या परावलंबी झालेत. त्यांना नोकरी नाही, उत्पन्न नाही, केवळ निवृत्तीवेतन आणि बचत यावर त्यांचं आयुष्य चालतं. कुटुंबातील जबाबदाऱ्यांपासून पळवाट. काही मुलं व नातवंड वृद्ध आईवडिलांची जबाबदारी टाळतात. वृद्धांचं औषध, जेवण, वैद्यकीय खर्च याकडे दुर्लक्ष करतात किंवा सरळ त्यांना घरातून बाहेर काढतात. काही ठिकाणी मानसिक व शारीरिक छळही होतो. न्याय मिळवण्याचा अभाव. कोर्टात जाणं, वकील नेमणं, खर्च करणं, हे सर्व गोष्टी ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप कठीण असतात.